आता एक महत्त्वाची बातमी, कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून आता 7 ठिकाणी छापे मारण्यात आलेले आहेत। श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित असल्याची ही माहिती आहे। तर कफ सिरपमुळे अनेक बालकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांची ईडीकडून आता झडती सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर सुद्धा छापे टाकले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, ज्या विषारी कोल्ड्रिंक या कप सिरपमुळे अनेक लहान लहान बालकांचे मृत्यू झालेले होते, त्या कंपनीकडनं, जी श्रीसन फार्मा नावाची कंपनी होती, तिच्याकडनं हे कोल्ड्रिंक बनवलं जात होतं। त्याच्या मालकाला काही दिवसांपूर्वी एसआयटीने अटक केलेली होती, पण त्यानंतर आता या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाल्याचं बघायला मिळते आणि ईडीकडनं चेन्नईमध्ये 7 ठिकाणी सकाळपासूनच छापेमारी सुरू आहे। ज्या ठिकाणी श्रीसन फार्माचे कार्यालय आहेत, ते कार्यालय असेल किंवा अधिकाऱ्यांच्या घरावरती ही छापेमारी सुरू आहे। त्यामुळे पीएमएलएच्या अंतर्गत या श्रीसन फार्माकडनं काय काय माहिती मिळते हेही बघावं लागणार आहे। सोबतच तमिळनाडूमधील जे ड्रग कंट्रोल अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या घर आणि कार्यालयावर धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।